धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनी जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराजो वाच कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्यजो राज्ञाम चोभय वंश्यानाम चरितम परमाद्भुतम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. या ठिकाणी आज आपण दशमस्कंधाला प्रारंभ करत आहोत. जो दशमस्कंध म्हणजे प्रत्यक्ष भागवताचा प्राण आहे असं म्हटलेलं आहे. भागवत या ग्रंथाला जर भगवंताचं शरीर असं मानलं, देह असं मानलं, तर याचा प्राणभूत घटक म्हणजे दशमस्कंध आहे. याप्रमाणे या दशमस्कंधाला आज आपण प्रारंभ करत आहोत, ज्यामध्ये भगवान गोपाल कृष्णाचा जन्म, त्यांचं समग्र जीवनचरित्र, त्यांचे पराक्रम, त्यांच्या लीला वर्णन करण्यात आलेले आहेत. आणि दशमस्कंधाचं वर्णन करताना शुकाचार्यांच्या अर्थातच त्यांची वाणी तर प्रासादिक आहेच आहे, प्रसन्न आहेच आहे, पण त्याला अधिकाधिक भरती येऊ लागलेली आहे. त्यांच्या वाणीला या भरतीचं सौंदर्य, खळाळतं अशा प्रकारचं सौंदर्य जसं नदीचं असावं त्याप्रमाणे हे खळाळतं सौंदर्य त्यांच्या वाणीमध्ये दिसू लागलेलं आहे. तेव्हा या दशमस्कंधाच्या प्रारंभीच राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज तुम्ही आम्हाला विविध राजांचे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षत्रिय वंशाचे, ब्राह्मण वंशाचं वर्णन सांगितलं. सोमवंश आणि सूर्यवंश, चंद्रवंश आणि सूर्यवंश यांचं वर्णन सांगितलं, विस्ताराने सांगितलं. आता भगवंत जे सोमवंशामध्ये, चंद्रवंशामध्ये ज्या भगवंताचं जन्म झाला त्या भगवंताची कथा आम्हाला सांगा. यदोश धर्मशीलस्य, ज्या यदुकुलामध्ये भगवंतांनी अवतार धारण केला. अवतीर्य यदुर्वंशे भगवान भूतभावना, जो भगवान भूतभावन आहे, जो भगवंत सर्व जगाचं कल्याण करणार आहे, भूतांचं कल्याण करणार आहे, त्यांच्या अंतःकरणातल्या वेदना ज्याला समजतात असा भगवान, जो साधूंचं रक्षण करणारा, साधू संरक्षण, धर्माचे भूषण, धर्माचं भूषण, धर्माचं रक्षण करणारा आणि साधूचं भूषण असलेला भगवान, त्याचं आम्हाला या ठिकाणी वर्णन विस्तारपूर्वक करून सांगा. असं म्हटल्यानंतर ते म्हणतात की ज्या भगवंताच्या एका अस्तित्वाच्या जोरावर अर्जुनाने एवढा सैन्य सागर जिंकला, दुरतेयम कौरव सैन्य सागरम कृत्वांतरं वत्सपदम विस्मयप्लवाः, ज्या एवढ्या मोठ्या प्रचंड सागरासारखे दुस्तर असणारा कौरवाचा सैन्य सागर अर्जुनाने एका धनुष्यावर, एका रथावर आणि त्याच बाणांनी जिंकला. त्या भगवंताचं अस्तित्व, त्या भगवंताचं सामर्थ्य काय ते आम्हाला सांगा. आणि भगवंताने हा जन्म कसा धारण केला ते आम्हाला सांगा. आमचे कान या ठिकाणी आता आसुसलेले आहेत. पिबंतम त्वं मुखांभोज, तुमच्या तोंडामधून, तुमच्या मुखामधून जी वाणी स्रवते, जे अमृतधार येते, त्या अमृतधारांनी आम्ही अजूनही तृप्त झालेलो नाही. अजूनही आम्हाला असं वाटतं की ऐकतच राहावे. पिबंतम त्वं मुखांभोज कृतम हरिकथामृतम, हरिकथेचं हे अमृत. आणि तुमची सांगण्याची शैली, तुमचं सांगण्याचा गोडवा, तुमच्या सांगण्यामधील प्रासादिकता, तुमच्या सांगण्यामधील प्रसन्नता, तुमच्या सांगण्यामधील सर्व प्रकारची क्षमता आणि ज्या सामर्थ्याने आपण सांगता आहात ते सगळं भगवंताच्या कृपेचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. तेव्हा आम्हाला सांगा. वक्तुमर्हसि सर्वज्ञ श्रद्धदायन विस्तृतम, ह्या भगवंताची कथा आम्हाला विस्तृतपणाने सांगा. नैषाती दुस्सहा क्षुण्माम त्यक्तोदमपि माधते. याप्रमाणे असं म्हटल्यानंतर सूत म्हणतात, शौनकादिकाहो, हे ऐकलं शुकाचार्याचं वचन. शुकाचार्यांनी परीक्षितीचं वचन ऐकलं आणि प्रत्यर्श कृष्णचरितम कलिकल्मषघ्नम, जे कृष्णचरित्र कलिकल्मषघ्नम, कलिमल नाहीसं करणारे, दोष नाहीसं करणारे, दुर्वृत्ती नाहीसं करणारे, भागवत अशा प्रकारची भगवत भक्ती वाढवणारे, ते
चरित्र मी तुला सांगतो. सम्यक व्यवस्थिता बुद्धिस्तव राजर्षी सत्तम. हे राजा, ही भगवंताची कथा प्रेमाने आणि एकाग्रतेने तू ऐक. आणि आक्रांता भुरी भारेनं, आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. ज्या वेळेला आपल्याला माहिती आहे की गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या वेळेला यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, ज्या ज्या वेळेला धर्म हा क्षीण होतो, अधर्म वाढू लागतो, त्या त्या वेळेला भगवान अवतार धारण करतो. आणि वासुदेव भगवंत हा अशा वेळेला अवतार धारण करतो ज्या वेळेला भूमी ही सर्वात अत्यंत दयाशील मानलेली आहे, क्षमाशील मानलेली आहे. तिचं नावच क्षमा आहे. क्षमा म्हणजे जी क्षमा करणारी आहे. परंतु अशी भूमी सुद्धा ज्या वेळेला तिच्यावरचा अन्याय तिला सहन होत नाही, तिला सहनशीलतेच्या पलीकडे ही अवस्था जाते. सहनशीलतेची मर्यादा म्हणजे भूमी आहे. परंतु सहनशीलता जेव्हा संपते त्यावेळेला आक्रांता भुरी भारेनं, दुष्ट माजलेत, अशा वेळेला ती ब्रह्मदेवाला शरण जाते. गाईचं रूप धारण करून ती ब्रह्मदेवाला शरण गेली, गोरभूतवा, आणि खाली तोंड घालून अत्यंत डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत तिच्या. आणि तिने ब्रह्मदेवाला विनंती केली, देवा लवकरात लवकर या दुष्टांचा संहार करा आणि माझा जो भार आहे तो कमी करा. आक्रांता भुरी भारेनं ब्रह्मानुशरणम ययो. सगळे देव तिच्यासोबत होते. देवांना तिने साह्याला घेतलं आणि सगळे देव ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवानी त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलं. ज्याप्रमाणे आपण एखादं निवेदन द्यायचं असलं म्हणजे आधी तहसीलदारकडे जातो, मग उपजिल्हाधिकारी, मग जिल्हाधिकारी, मग तो म्हणतो मी मंत्र्याकडे हे गाऱ्हाणं मांडतो. त्याप्रमाणे ही एक 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 स्टेप्स आहेत, एक 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 पायऱ्या आहेत. त्याप्रमाणे ही भूदेवी, प्रत्यक्ष भूमी, ही गाईचं रूप धारण करून सगळ्या देवांच्या साह्याने ती ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवानी भगवंताची पुरुषम पुरुष सूक्तेनं, पुरुष सूक्ताने प्रार्थना केली. हे देवा, मग पुरुष सूक्ताने प्रार्थना म्हणजे सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्र पात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम पुरुष एवेदं सर्वै यद्भूतं यच्च भव्यम उतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति. याप्रमाणे ही पुरुष सूक्ताने प्रार्थना केली. देवा, तुम्ही हजार हाताचे आहात, हजार म्हणजे हजारो, हजारो हात आहेत, हजारो पाय आहेत, तुम्ही हजार रूपाने सगळ्या जगामध्ये वावरता. आणि म्हणून आमची एक विनंती आहे, आपण या वेदांचं तात्पर्य देखील आपल्याला जाणू शकत नाही. गिरं समाधो गगने समीरिताम, आपण गगनाप्रमाणे आहात. तेव्हा ही पृथ्वी सगळीकडे दुष्टाचा संहार करण्यासाठी आता वेळ आलेली आहे. दुष्ट प्रचंड माजलेले आहेत. ह्या पृथ्वीवर दानवांचा थयथयाट चाललेला आहे. आपण म्हणतो ना, दैन्य परिपय शून्य जन्य रासिता चैतन्य तू. त्या दैन्य एवढी वाढली की संपूर्ण भूमी ही मोठी आक्रंदन करू लागली. ज्याप्रमाणे हा सूर्य कशाचा आहे तर सत्वाचा सूर्य जेव्हा नष्ट होतो तेव्हा अंधार जसा पडतो, सूर्य नष्ट झाला की अंधार पडतो, तसा या ठिकाणी हा सत्वभानू अस्तलानी काळ रात्री भेसुरी भारताच्या वक्षभागी नृत्य चाले आसुरी, असं जसं म्हणावं त्याप्रमाणे ही स्थिती झाली. भारताच्या अर्थात सगळ्या जगाच्या मध्यभागी छात्याडावरती दुष्ट नाचू लागले आणि आमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही जगामध्ये. देव नाही, धर्म नाही, कर्म नाही, यज्ञ नाही, याग नाही, अशी स्थिती झाली. या वेळेला देव म्हणाले, लवकरच मी आता वसुदेवाच्या पोटी जन्म घेणार आहे, तुम्ही काळजी करू नका. परंतु तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी यादव रूपाने गोकुळामध्ये जन्म घ्या. आता या ठिकाणी हा काळ असा आहे की या काळाने एक जणांनी काम होणार नाही. रामावतारामध्ये एकटे राम होते, लक्ष्मण होते, यांनी सगळ्या रावणाचा वध केला. तेव्हा एकटाच रावण माजलेला होता, कुंभकर्ण होता, इंद्रजित होता. परंतु आता स्थिती तशी नाही. ज्या वेळेला हिरण्यकशिपूला मारायचं होतं त्यावेळेला एकटाच हिरण्यकशिपू होता. त्यामुळं नृसिंहाचा अवतार पुरेसा आहे. हिरण्याक्षाच्या वेळेला केवळ एक अवतार पुरेसा होता. वामनाच्या वेळेला बलीच होता तेवढा. परंतु आता मात्र जिकडे बघावे तिकडे दुष्ट माजलेले आहेत, जिकडे बघावं तिकडं राक्षसांचा थयथयाट चाललेला आहे. अशा वेळेला एका अवताराने काम भागणार नाही. म्हणून तुम्ही देखील मला साह्याला आता अवतार धारण करा. जा,
तुम्ही सगळे देव मिळून यादव कुलामध्ये जन्म घ्या, गोकुळामध्ये जन्म घ्या. स या दुर्व्या भरमेश्वरेश्वर हा आणि वसुदेव ग्रहे साक्षात, मी वसुदेवाच्या पोटी मी जन्म घेईल. तुम्ही लवकरात लवकर आपण या गोकुळामध्ये यादवांच्या या वंशामध्ये तुम्ही जन्म घ्या असं म्हणून सगळ्या देवांना सांगितलं. आणि सगळे देव यादवांच्याकडे ते जन्म घेण्यासाठी गेले. याप्रमाणे भगवंतांनी विचार केला, आता काय करावं. त्यांनी प्रत्यक्ष मायेला बोलावलं. माये ती म्हणाली, बोला काय काम आहे. तुझ्याकडे 2 काम आहेत म्हणले. एक म्हणजे ज्या 7वा जो गर्भ आहे देवकीचा तो रोहिणीच्या पोटामध्ये नेऊन ठेवणे आणि तू यशोदेच्या पोटी जन्म घेणे हे तुझं काम आहे. ती म्हणली, मग मला काय मिळेल. ते म्हणले, तुला या ठिकाणी भगवती देवी म्हणून तुझं रूप सगळे लोक तुझं नवरात्र करतील, उत्सव करतील आणि तुझा उत्सव महोत्सव करतील. तू भद्रकाली देवी, त्याप्रमाणे वैष्णवी या नावाने प्रसिद्ध होशील. अशा प्रकारचा आशीर्वाद तुला देतो. त्यानंतर शेष नारायणाला बोलावलं. शेष नारायणाला सांगितलं की तुम्हाला माझ्यासोबत अवतार धारण करायचा आहे. ते म्हणाले, हो मी अवतार घ्यायला तयार आहे, परंतु आता मात्र मी धाकटा होणार नाही, मी तुमचा थोरला भाऊ होईल. कारण रामावतारामध्ये मी लक्ष्मण झालो आणि मी आपण म्हणतो ना नकट व्हावं पण धाकट होऊ नये, त्याप्रमाणे लक्ष्मणाच्या अवतारामध्ये मला काय दुःख सहन करावं लागलं रामा, आता मात्र मी दादा होईल. ते म्हणले, काही हरकत नाही, तुम्ही दादा व्हा, पण आता तुम्ही या रोहिणीच्या पोटामधून या ठिकाणी प्रगट व्हायचंय. मान्य केलं त्याप्रमाणे. आणि इकडे घटना अशी घडली. त्याने सांगितलं की मथुरा भगवान यत्र नित्यम संहितो हरिही तस्यां तु करिहि चौरे वसुदेव क्रोतो द्वाहा. वसुदेवाचं आता हे लग्न, वसुदेवाला एकूण 7 बायका आहेत. त्यापैकी 7वी स्त्री जी आहे ही देवकी आहे. 7वं लग्न आहे त्यांचं हे. कालच परवाच आपण बघितलं की वसुदेवाच्या बायकांचे नावं काय काय आहेत. आणि ही 7वी जी त्यांची पत्नी आहे ती देवकी. ही देवकाची मुलगी म्हणून तिचं नाव देवकी. ही कंसाची चुलत बहीण होती. तिचं लग्न मोठ्या थाटात सुरू झालं. देवक्या सूर्यासार्धम प्रयाणे रथमारोहतम. आणि दुपारची वेळ, रथ सज्ज केलेला आणि आता लग्न झालं आणि देवकीला घेऊन वसुदेव आपल्या घरी निघालेले आहेत. यांच्यासोबत सगळ्या प्रकारचं अंदण यांनी दिलं. उग्रसेन सुत कंसा, हा उग्रसेनाचा मुलगा कंस हा देवकीचा चुलत भाऊ, तो तिच्या सोबत होता. त्यांनी मोठ्या थाटाने आपल्या बहिणीचं लग्न, तिचं कौतुक म्हणून त्या रथावरती तो आरूढ झाला आणि त्याने हातामध्ये बागदोर धारण केला. अर्थात घोड्याचे लगाम त्याने हातात घेतले. तो स्वतः रथ चालवत होता. रश्मीन हयानाम जग्राह रौक्मे रथ शतैर्वृता. त्याप्रमाणे 400 हत्ती होते त्याच्यासोबत, 1500 घोडे होते, 1800 रथ होते आणि 10,000 पायदळ होते. याप्रमाणे सगळ्या दासी, हजारो दासी, दासीनाम सुकुमारीणाम द्वेषते समलंकृते. 200 दासी सालंकृत कन्यादान केलेलं होतं आणि दासी सुद्धा सगळ्या प्रकारच्या अलंकाराने युक्त 200 दासी यांनी सोबत पाठवलेल्या. आणि हा सगळा लवाजमा घेऊन त्या ठिकाणी बँड वाजतात, पिपाण्या वाजतात, तुताऱ्या वाजतात, नगारे वाजतात, शंख वाजतात, भेरी वाजतात आणि एवढ्या गर्द्यामध्ये दुपारची वेळ हे सगळे निघालेले आहेत. शंखतुर्य मृदंगाश नेतृत्व समम्म. याप्रमाणे गर्दी एवढी दाट झालेली की जायला, मुंगीला देखील जायला जागा नाही. अशा ह्याच्यामध्ये हा कंस आपल्या बहिणीच्या रथाचं सारथ्य करत होता आणि वसुदेव देवकी मागे रथात बसलेले आणि मोठ्या प्रेमाने तो तिला घेऊन चाललेला. एवढ्यात आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाली एवढ्या गर्द्यामध्ये फक्त कंसाला ऐकू आली. काय आकाशवाणी झाली. पती प्रगृणम कंस माभाषा हा शरीर भाग अस्त्यास्वाष्टमो गर्भो हंतायाम वहसे बुध. अरे कंसा, ज्या देवकीला मोठ्या आनंदाने प्रेमाने तू घेऊन चाललेला आहेस त्या देवकीचा 8वा गर्भ तुझा अंत होईल, तुझा हंता होईल. अशी एवढी आकाशवाणी फक्त यालाच ऐकू आली आणि एकदम तो चमकला. अरे मला
माझा अंत होईल, मला मारणारा मुलगा या देवकीच्या पोटी जन्माला येणार आहे असं म्हणल्याबरोबर त्यांनी ते बागदोर बाजूला सोडले आणि भगिनी म्हणतो मारबधा हा हातामध्ये एकदम तलवार घेतली, आपल्या कमरेलाच तलवार होती, उपसली आणि मारणार. एवढ्यात वसुदेवालाही काही कळलं नाही. अरे काय, आत्ताच्या आत्ता तर हातामध्ये बागदोर धारण केलेले मोठ्या प्रेमाने निघालेला हा कंस आता एकदम हातात शस्त्र कसं घेतलं, तलवार कशी घेतली आणि तिचे केस धरले देवकीचे आणि आता मारणार. एवढ्यात वसुदेव समोर आले, तिथंच होते ते म्हणले अरे 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 कंसा काय करतो हे, सकथम भगिनी हन्यात, कशासाठी मारायलाच म्हटलं तुझ्या बहिणीला, अरे हे बरोबर नाही, अद्यवाब्दे शतांतेवा, तिला का मारायला सांग आणि तू तिला मारून काय मिळवणार आहेस. हे पा तो म्हणला ते काही नाही मला माहीत, हिचा 8वा मुलगा मला मारणारा होणार आहे अशी मी आकाशवाणी ऐकली. ते म्हणले तू आकाशवाणी ऐकली, आम्हाला नाही ऐकवली. नाही म्हणले मला माहित नाही, आकाशवाणी झाली आणि देव खोटं बोलत नाहीत, मृत्यूजन्ममता वीर देहन सहज आहे ते. आता या परिस्थितीत काय करावं हे वसुदेवाला काही कळेना, सगळे स्तब्ध झाले. वसुदेव म्हणले पा आज नाही तर 100 वर्षांनी माणसाचा मृत्यू आहेच आहे, तेव्हा तू एवढ्या मृत्यूला काय घाबरतोस, मृत्यू आज नाही तर 100 वर्षांनी आहेच आहे. कोणालाही जो जन्माला आलेला प्राणी आहे तो मरणार हे तर खरंच आहे. वृद्ध तिष्ठन पदय केलं, थोडं थांब मारू नको. आणि माणसाला जन्म आणि जन्मानंतर मृत्यू, मृत्यूनंतर पुन्हा जन्म ठरलेलंच आहे, ही कर्मगती आहे. असं म्हणल्यानंतरही त्याला तो ऐकायला तयार नाही. तो म्हणलं ते मला सांगू नका आता तत्वज्ञान, मला माझ्या जीवनाचा विचार करायचा आहे. एषा तवानुजा बाला कृपणा पुत्रिको उपमा. वसुदेव म्हणतात अरे कंसा थोडं थांब, ही तुझी अनुजा म्हणजे धाकटी बहीण आहे, ही तुझी धाकटी बहीण बिचारी, तिने तुझं काय वाईट केलं सांग बरं, तुझं काय तिने मारलं. आणि पुत्रिकोपमा, धाकटी बहीण मुलीप्रमाणे असते, ही तुझी मुलगी असं तू समज आणि तू आज तिचं कन्यादान केलंस. हंतू नारसी कल्याणी मिमांतो दीनवत्सला, आणि आता तिला तू मारायला निघालास, हे बरं नाही. आणि हे पहा तरी सुद्धा तो ऐकायला तयार नाही. असं म्हणल्यावर वसुदेवाने विचार केला आता आपली काहीतरी बुद्धी लढवली पाहिजे. जोपर्यंत त्यांनी वर्णन केलंय यावत बुद्धी बलोदयम, माणसाने तोपर्यंत मृत्यू टाळावा जोपर्यंत त्याला शक्य आहे. म्हणून लोक म्हणतात ना अहो मृत्यू तर आहेच आहे ना, मग कशाला औषध पाणी घेता, कशाला इंजेक्शन घेता, कशाला लस घेता. अरे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत माणसाने जिवंत राहण्याचा प्रयत्न करावा. आता मृत्यू आलाच तर त्याला कोणी टाळू शकत नाही, हा मुद्दा आहे. मृत्यू आला तर त्याला कोण टाळणार आहे, पण मृत्यू येणारच आहे ना, मग कशाला औषध पाणी घ्या हे म्हणणं चुकीचं आहे. यावत बुद्धी बलोदयम, जोपर्यंत आपली बुद्धी काम करते, जोपर्यंत आपला पैसा आहे आपल्याजवळ, जोपर्यंत आपल्याला ज्ञान आहे, शरीर रक्षणाचं डॉक्टर उपलब्ध आहेत, सेवा उपलब्ध आहे, तोपर्यंत आपण शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करावा जगण्याचा. म्हणून मृत्यूर बुद्धिमतापोह्यो यावत बुद्धी बलोदयम यद्यसोन निवर्तेत नापरा अधोस्ते देही ना. वसुदेवाने विचार केला आता काहीतरी युक्ती लढवली पाहिजे. आणि मग म्हणले हे बा कंसा, तू हिला मारणार कशामुळं. म्हणली हिचा 8वा मुलगा मला मारणार आहे. हिचा 8वा मुलगा मारणार आहे ना, ही तर मारणार नाही. नाही म्हणले मग तू एक काम कर, हिला आत्ताशी तर लग्न झालंय, मुलगा व्हायला किमान 1 वर्ष अवकाश आहे, मग मुलगा झाल्याबरोबर मी तुला समर्पण करील, सगळे मुलं मी तुला देईन. मग तर झालं, ही तुला मारणार नाही, हिचे मुलं मारणार आहेत, तेव्हा मुलं झाल्याबरोबर मी तुला तुझ्या पायाशी आणून ठेवील, मग तर झालं. हा भाऊजी तुमचं बरोबर आहे म्हणले, काही हरकत नाही. सुता मेयते जायन मृत्यू भामरियते न चेत. म्हणून मग सोड म्हणे तिला. याप्रमाणे त्यांनी तिला सोडलं आणि मग याप्रमाणे वाद्य वाजू लागले, भेरी वाजू लागल्या, पणव वाजू लागले, गोमुख वाजू लागले आणि एवं ब्रह्मशतम पाप. आणि मग मात्र वसुदेवालाही आनंद वाटला. वरवर ते हसत होते, अंतरंगामध्ये त्यांना खेद वाटत होता की आपण मुलं समर्पित करायचं सांगितलंय, अहो पोटची मुलं आपण देणार आहेत, पण काय करावं. मनात खरं म्हणजे खेद होता, दुःख होतं, पण वरवरून हसत प्रसन्न वदनाम भोजो नृशंसो निरपत्रपम. या ठिकाणी हा कंस देखील म्हणला भाऊजी ठीक आहे, काय हरकत नाही. भाऊजी देखील प्रसन्न झाले आणि याप्रमाणे वसुदेव म्हणतात न ह्यस्यास्ते भयम सौम्य यद्वागाः शरीरिणी. याप्रमाणे आपल्या घरात आले, लक्ष्मीपूजन वगैरे पार पडलं. त्यानंतर
मोठ्या आनंदाने थाटात हे राहू लागले. पण मनात दुःख होतं की आता मुलगा झाल्याबरोबर आपल्याला समर्पित करावा लागेल. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 9 महिने पूर्ण झाले, नवमास परिपूर्ण झाले, मुलगा जन्माला आला. कीर्तिमंतम प्रथमजम कंसायानक दुंदुभी. अर्थात वसुदेवाला पुत्र झाला, त्याचं नाव कीर्तिमंतम प्रथमजम, कीर्तिमंत असं नाव ठेवलं. मुलगा झाल्याबरोबर वसुदेवाने तो घेतला, टोपल्यामध्ये घातला आणि कंसाच्या दरबारात आले. कंसा आपल्या मेहुण्याला हाक मारली, कंस महाराज, कंस महाराज. घरातले लोक सांगत आले, बाहेरचे शिपाई सांगत आले, तुमचे भाऊजी आलेत, या 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 म्हणा. कुणीकडे आले? हे म्हटल्याप्रमाणे तुला हा मी मुलगा समर्पित केला, हा माझा पहिला मुलगा हे तुझ्या पायावर घातलाय. असं म्हटल्याबरोबर कंस म्हटला, हो भाऊजी, तुम्ही खरे शब्दाचे पक्केत. अहो, मला पहिल्या मुलापासून मला कुठलाही त्रास नाहीये, पहिल्या मुलापासून माझा मृत्यू नाही, मला 8व्या मुलापासून मृत्यू आहे, तुम्ही घेऊन जा हा मुलगा परत. असं म्हणल्याबरोबर त्यांना एवढा आनंद झाला. बरं म्हणले, काही हरकत नाही, आणलं. देवकी म्हणली, काय केलं कंसाने? हा परत पाठवला म्हणले, मारलं नाही. देवकी म्हणली, वा वा वा, अरे माझा भाऊ आहेच चांगला, तुम्ही त्याला दुष्ट म्हणता पण तो चांगला आहे. कंस तुष्ट मना राजन प्रसन्न ब्रवीत. आनंद वाटला. इकडे भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. भजन करत करत नारद कंसाच्या दरबारात आले. नारदाला कुठेही आडकाठी नव्हती. आल्याबरोबर नारदाचं मोठ्या आनंदाने आगत स्वागत केलं. का हो नारदा, कुणीकडून येणं केलं? नारद म्हणले, आत्ताच मी स्वर्गातून आलो. स्वर्गातून? काय चाललंय? अरे तुला मारण्याचे गणित तुला कळणार नाही, देव उलट सुद्धा मोजू शकतात. तू पहिल्यापासून 8व्यापर्यंत मोजतो, देव 8व्यापासून पहिल्यापर्यंत मोजतील. मग अरे खरंच की म्हणले, बरोबर आहे. याप्रमाणे पहिला सुद्धा 8वा झाला की नाही. असं म्हणल्यावर अहो तुला काय सांगू म्हणले, हे सगळे देव आहेत. को म्हणले? वसुदेव देव आहेत, देवकी देवकी देव आहे की, वसुदेव आणि देवकी हे देव आहेत. त्याप्रमाणे देवांचं कारस्थान तुला माहित नाही. असं म्हणल्याबरोबर देवक्या गर्भसंभूतम विष्णूच्या स्वधम प्रती देवकीम वसुदेवांच्या निगडे ग्रहे. ताबडतोब धावत धावत आला. देवकी कुठे तो, कुठे ते पोरग? दुष्टाचे मन काही धरवत नसतं. दुष्टाचे मन धरवे ना क्षणभरी, आपण म्हणतो ना, दुष्टाचं मन कधी बदलेल सांगता येत नाही. म्हणून असं म्हणतात की दुष्टाचं हे आशीर्वाद देखील आशीर्वाद भयंकर. दुष्टाचा आशीर्वाद देखील भयंकर असतो, काही सांगता येत नाही. तेव्हा आला, केस मोकळे सोडलेले, हातात मुलगा घेतला, गरगर फिरवला आणि ठार मारला. आणि वसुदेव देवकीला ताबडतोब कारागृहामध्ये बंदिस्त केलं. सुरुवातीला 1 वर्ष नव्हतं केलं, इथून केलं. आता कारागृहात बंदिस्त केलं, बेड्या वगैरे टाकल्या. देवकी वसुदेवांच्या नगरी नगडे ग्रहे. याप्रमाणे 2, 3, 4, 5, 6 मुलं मारले. आणि हा कंस म्हणजे कालनेमी होता. महासुरम कालनेमी यदि. कालनेमी म्हणजे जेव्हा भगवान रामचंद्र यांनी लक्ष्मण जेव्हा त्यांना शक्ती लागली, त्यावेळेला मारुतीरायांनी द्रोणागिरी आणण्यासाठी उड्डाण केलं. त्यावेळेला जो मध्ये आला यांना अडवण्यासाठी, तो कालनेमी होता. तो राक्षस मारुतीने ठार मारला. तोच हा कालनेमी आता कंस म्हणून जन्माला आला. याप्रमाणे हा कंस यांनी ताबडतोब, शुकाचार्य म्हणतात, प्रलंब, चाणूर, तृणावर्त हे मोठमोठे मुष्टिक यांची सभा घेतली, बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं, आता आपल्याला जय्यत तयारी करावी लागेल. देवानी मला मारण्याची योजना केलेली आहे. आणि आता त्यांच्या कारागृहाच्या तिथे लोक बसवले. लवकरात लवकर आता 6 मुलं तर मी मारली, आता 7वा आणि 8वा, बस हे 2 मुलं आता ठार मारायची म्हणून ठरवलं. आणि देवकी आणि वसुदेवाला ज्या कारागृहात टाकलं होतं तिथे मोठमोठे लोक हातात नंग्या तलवारीचे पहार घेऊन ठेवले. याप्रमाणे हतेषु षट्सु बालेषु देवक्याग्र सेनिना कीर्तिमंत, सुषेण, भद्रसेन, ऋजू, संवर्धन आणि भद्र असे 6 मुलं मारले. हे म्हणले, हे 6 मुलं कोण होते? ते म्हणतात, हे जे 6 मुलं होते ते स्वयंभू मन्वंतरामध्ये जेव्हा मरीची उर्णी या नामक मरीचीचे
उर्णा नामक स्त्रीपासून झालेले हे मुलं होते. मरीचीचे मुलं होते हे उर्णा नामक स्त्रीपासून झालेले. ब्रह्मदेव जेव्हा सरस्वतीच्या मागे धावत गेले त्यावेळेला हे 6 जण वसू होते ते हसले ब्रह्मदेवाकडे बघून. काय ब्रह्मदेवा, तुमच्यासारखे लोक सुद्धा जर मुलीच्या मागं लागले तर योग्य नाही. आणि ते ब्रह्मदेवाकडे बघून हसल्यामुळं ब्रह्मदेवानी त्यांना शाप दिला आणि म्हणून हे हिरण्यकशिपाच्या पोटी जन्माला आले. हे 6 मुलं हिरण्यकशिपूची पुत्र म्हणून जन्माला आले आणि त्यानंतर आता हे भगवंताचे भाऊ म्हणून जन्माला आले आणि यानंतर ते मुक्त होणार होते. ज्याप्रमाणे म्हणून हे ठार मारण्यात आले. ज्याप्रमाणे गच्छ देवी वजन भद्रे गोप गोपीरळं कृतम रोहिणी वसुदेवस्य भारी असते नंद गोकुले. आणि यानंतर भगवंतांनी सांगितलं, माये जा, आता तुझं काम तुला करायचंय. देवकीच्या पोटामध्ये जो 7वा गर्भ आहे तो तुला रोहिणीच्या पोटात आपल्याला नेऊन टाकायचा आहे. ज्याप्रमाणे आता 7व्या वेळेला देवकी ही गर्भवती राहिली. लोक म्हणू लागले की तेज देवकीचं वाढूला, या देवकीचं तेजपुंज दिसू लागली, तिचं तेज वाढू लागलं. जे त्या ठिकाणी द्वारपाल होते, रक्षण करणारे रक्षणकर्ते होते, ते दर वेळेला दर तासाला याला रिपोर्ट देऊ लागले, काय झालं काय नाही. याप्रमाणे रोजच्या रोज खबरबात तो घेऊ लागला. अन्याश्चकंसविघ्ना विवरुषवसंती ही देवक्या जठरे गर्भम शेषाख्यम धाम मामकम. आता प्रत्यक्ष शेष नारायण हिच्या गर्भामध्ये आलेले होते आणि यानंतर तिच्या गर्भामधलं तेज वाढू लागलं, तिचं सौंदर्य दिसू लागलं. त्याप्रमाणे ती तेजपुंज दिसू लागली. 1 2 3 4 5 6 महिने झाले. आता कंस विचार करू लागला, आता लक्ष ठेवा आणि धाक दाखवा, लक्ष ठेवा. ज्याप्रमाणे नामधेयाने कुर्वन्ते स्थानिका भुवी. ज्याप्रमाणे अन्याश्च कंसच विघ्ना विवरुषवसंती ही देवक्या जठरे गर्भम शेषखम धाम मामकम. याप्रमाणे शेष नारायण या गर्भामध्ये आलेले आहेत आणि शेष नारायण गर्भात आल्यामुळं तिचं तेज वाढू लागलं, सौंदर्य दिसू लागलं. कंसाने सांगितलं, आता तुम्ही लक्ष ठेवा. एवढ्यात 6 महिने झाले आणि इकडे मायेला सांगितल्याप्रमाणे मायेने यांच्या पोटातला, देवकीच्या पोटातला गर्भ हा रोहिणीच्या पोटामध्ये संक्रांत केला. तो इकडचा तिकडं नेला आणि या वेळेला त्या गर्भाचा तिकडं नेल्यामुळे इकडं पुन्हा तेज कमी झालं. सगळे लोक म्हणले, अहो आता गर्भ पाच झाला काय की देवकीचा. म्हणले देवकीचं सौंदर्य कमी झालं, देवकी उतरल्यासारखी दिसू लागली. अहो म्हणले, असं कसं काय झालं, गर्भपात झाला. ते म्हणले, त्याचं कारण तुमचा धाक, कंसाच्या धाकामुळं हा गर्भपात झाला. अरे अरे अरे, बरं झालं म्हणले. आणि इकडे रोहिणीच्या पोटात भगवंताचा गर्भ वाढू लागला. तेवढ्यात गोकुळामध्ये ही रोहिणी देवी होती, या वसुदेवाची ही पत्नी. परंतु कंसाच्या धाकामुळं त्यांनी आपल्या मित्राच्या तिथे ठेवलेली होती. या नंदाच्या घरी ती यशोदेच्या सोबतच राहत होती. तेव्हा नंद हे त्यांचे मित्र होते. आता यांच्या मित्राच्या घरी ही रोहिणी राहत होती आणि एकदम रोहिणीच्या पोटामधला गर्भ वाढू लागल्यावर सगळे लोक चर्चा करू लागले, संशय घेऊ लागले. अरे म्हणले, असं कसं काय झालं, अरे रोहिणी, हो म्हणले, आणि वसुदेव तर तिकडे, रोहिणी त्यांची पत्नी इकडे, आणि असं कसं काय झालं. लोक वादविवाद करू लागले. लोक गप्प बसत नाहीत, गप्प बसून ते एकमेकांशी बोलू लागले. अत्यंत हळूच शब्दामध्ये चर्चा करू लागले. मोठ्या कोणाला न कळत प्रत्येक जणाच्या तोंडी एकच गोष्ट होती, रोहिणी, हो, काय, असं कसं काय झालं. एवढ्यात आकाशवाणी झाली की तुम्ही काळजी करू नका, ह्या वसुदेवाचाच गर्भ आहे. अशा पद्धतीची आकाशवाणी झाली आणि कुणीही संशय घेऊ नये म्हणून सांगितलं. याप्रमाणे अथाह वंशभागेन देवक्या पुत्रतान शुभे प्राप्तामि त्वं यशोदायां नंदपत्यां भविष्यसि. आता म्हणे भगवंताने सांगितलं, माये आता तू यशोदेच्या पोटी जन्म घे. त्याप्रमाणे मायेने यशोदेच्या पोटी जन्म घ्यायचं ठरवलं आणि इकडे भगवंत आठवा गर्भ भगवंताचा, या भगवंताचा 8वा गर्भ म्हणजे प्रत्यक्ष श्री पूर्ण पुरुष असणारे
पूर्ण रूप असणारे भगवान आता इथे पूर्णांशाने प्रगट झाले. गर्भे प्रणिते देवक्या रोहिणी योग निद्रया. आता रोहिणीला योग निद्रा लागली आणि भगवान विश्वात्मा ज्याप्रमाणे ताम वीक्ष कंस प्रभया जितांतराम सगळे लोक म्हणू लागले, अहो आता तर पहिल्यापेक्षा तेजस्वी दिसू लागली देवकी, पहिल्यापेक्षा तिची क्षमता दिसू लागली, तिचं तेज दिसू लागलं. हा कंस म्हणू लागला, आता लक्ष ठेवा, आता लक्ष ठेवा, आठवा आठवा आठवा. त्याला मात्र झोप नव्हती. आता आठवा म्हटल्यानंतर 1 2 3 4 5 6 महिने झाले, देवकीचं तेज वाढू लागलं आणि 7 8 महिने झाले. आता 9वा महिना लागला आणि याच वेळेला भगवान या ठिकाणी तिच्या पोटामध्ये भगवंताचं काय होतं म्हणले, गर्भ म्हणजे काय होतं, अहो तेज होतं, तेज, बाकी काही नव्हतं. ज्याप्रमाणे तेजस स्वरूप असणाऱ्या भगवंतांनी अनुप्रवेश केला. ब्रह्मादिक देव आकाशामध्ये आले आणि त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. त्याला म्हणतात गर्भस्तुती. ही जी गर्भस्तुती आहे भगवंताची केलेली, ती गर्भस्तुती जिथे आता भगवंताचा जन्म झाला मथुरेला, म्हणजे आता देखील मथुरेच्या त्या ठिकाणी जिथे भगवंताचं जन्मस्थान आहे तिथे ही गर्भस्तुती लिहिलेली आहे. ती गर्भस्तुती प्रत्यक्ष ब्रह्मदेव म्हणू लागले, सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम. हे भगवंता, आपण सत्यरूप आहात, आपण सत्य संकल्प आहात, आपण सत्य हे आपलं स्वरूप आहे, चैतन्य हे आपलं स्वरूप आहे. सत्यस्य योनिम निहितंच सत्ये. सगळं सत्यरूप आहे भगवान. हा ऋतंच सत्यम. ऋत आणि सत्य हे भगवंताचे स्वरूप आहे. सत्यव्रत आहे, सत्यपर आहे, त्याप्रमाणे सत्य योनी आहे आणि भगवंत सत्यरूप आहे. जसं सोन आहे, उदाहरणार्थ 24 कॅरेट सोन आहे, परिपूर्ण सोन आहे, याचं थोडा तांब्याचा अंश नाही, यात थोडंही खोटं नाही, यात काही खोट नाही, खोटं नाही, यात काही बेगडीपणा नाही. ते जसं आत बाहेर सर्वत्र सोनच आहे, सोन्याशिवाय दुसरं काय आहे तिथं, काही नाही. तसा भगवान सत्यरूप आहे. तो आत सत्य आहे, बाहेर सत्य आहे, त्याचं स्वरूप सत्य आहे, अलंकार सत्य आहेत. म्हणून सत्यस्य सत्यम मृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्नाः. आणि म्हणून हे भगवंता, आम्ही तुम्हाला शरण येतो. या ठिकाणी एक रूपक केलेलं आहे. हे रूपक संसार वृक्षाचं रूपक, जसं आपल्याला या ऊर्ध्वमूल मध शाख यामध्ये दिसतं 15व्या अध्यायात, त्याप्रमाणे इथे या संसार रूपी वृक्षाचं रूपक केलेलं आहे. एकायनासौ विफल स्त्रीमूल चतुरस पंचविध षडात्मा सप्तस्त्वगष्ट विटपो नवाक्षो दशच्छदी द्विखगो. ह्या आदिवृक्ष हा संसार वृक्षाचं हे रूपक आहे. याची वृक्षाची साल ही 7 धातूंनी युक्त आहे. कोणते धातू ते म्हणतात, हे 7 धातू आहेत. रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि आणि धातू असे हे 7 रस आहेत. हे सप्तरस म्हणजे सप्त धातू आहेत. त्याप्रमाणे याचे 2 फळं आहेत. कोणते, सुख आणि दुःख अशा 2 फळांनी हा वृक्ष संपन्न आहे. म्हणजे याचे 2 फळं येतात या वृक्षाला. कोणता आहे हा वृक्ष? संसाररूपी वृक्ष आहे. याची साल कोणती आहे? एकायनोसौ द्विफल स्त्रीमूल चतुरस पंचविध षडात्मा. याचे प्रकृती याचं आश्रयस्थान आहे. याचं आळं हे कोणतं आहे तर प्रकृती याचं आळं आहे, म्हणजे आश्रयस्थान आहे. संसाररूपी हा सनातन वृक्ष आहे. याला 10 जे पान आहेत, हे 10 पानं कोणते? प्राण, दशप्राण हे याचे पान आहेत. 10 जे प्राण आहेत, ज्याला आपण प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कृकर, देवदत्त, धनंजय, आणि याप्रमाणे हे जे 10 प्राण आहेत, नाग, कृकर, देवदत्त, धनंजय यासारखे 10 प्राण हे याचे पान आहेत. त्याप्रमाणे याची ढोली म्हणजे याचे दार आहे. त्यानंतर याचे रस 4 आहेत. कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे असे रस आहेत. त्याप्रमाणे हा पंचेंद्रियांनी जाणला जातो असा हा वृक्ष आहे. याचे 6 स्वभाव आहेत. कोणते 6 स्वभाव आहेत? म्हणजे 6 स्वभाव म्हणजे ज्याला आपण षड्विध अशा प्रकारच्या प्रवृत्ती म्हणतो किंवा षड्विकार म्हणतो. षड्भाव विकार असं त्याला म्हणतात. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती असे हे 6 प्रकार देहाचेच होतात ना. देह जन्माला येतो, देह वाढतो, देह बदलतो, देह म्हातारा होतो, देह नष्ट होतो. हे संसार असाच आहे. याप्रमाणे याच्या 8 शाखा आहेत आणि याच्या 5 मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशा पद्धतीचे आणि रस
असे याचे प्राण आहेत. याप्रमाणे एकायनो सोत विफलस्त्र मूल चतुरसा पंचविर्ण षडात्मा सप्तद्विगष्ट विटपो विनवाक्षो दशच्छदी द्विखगो यादिवृक्षाः. याप्रमाणे याचे 10 प्राण, याचे पान आहेत. असा हा संसार रूपी वृक्ष 8 शाखा आहेत. कोणत्या? तर पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार, ज्याला आपण अष्टधा प्रकृती म्हणतो, हे याचे 8 शाखा आहेत. 7 धातू आहेत: रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थि आणि शुक्र. याप्रमाणे असे हा सुखदुःखात्मक असलेला 3 याचे मुळे आहेत. कोणते 3 मुळे आहेत? सत्व, रज आणि तम असे 3 मुळे आहेत. 4 रस आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याचे जाणण्याचे 5 प्रकार आहेत. कोणते? पंच ज्ञानेंद्रियांनी हा जाणला जातो: श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि नासिका. त्याचप्रमाणे असा हा सनातन वृक्ष फक्त सुख आणि दुःख हे याचे फळ आहेत. त्वमेक एवास्य सतः प्रसूती सत्वम निधानम तो मनुग्रहश्च. आणि तुमच्या आधारावर हा उभा आहे. याप्रमाणे देवा, आता लवकरात लवकर तुम्ही जन्म घ्या. या ठिकाणी ब्रह्मादिक देव आले आणि प्रार्थना करू लागले. श्रवण ग्रंथन संस्मारी यश चिंतयन नामा निरूपणाचे मंगल. आणि ते भगवंता, आपण मंगल स्वरूप आहात, आपण खऱ्या अर्थाने सत्य स्वरूप आहात. तुम्हाला कोण जाणत नाही, तुम्हाला वेद देखील जाणू शकत नाही. आणि आपण विविध अवतार धारण केले. मत्स्य, कच्छ, नृसिंह, वराह इत्यादी अवतार धारण केले. मत्स्याश्व, कच्छ, नृप कच्छ, नृपसिंह, वराह, हंस, राजन्य विप्रविद शुक्तावतार. आणि आता आपण लवकरात लवकर अवतार धारण करा आणि भूमीचा भार हरण करा. असं म्हटल्याबरोबर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते आता सर्व गुणोपेता काल परमशोभना. भगवंतांनी सांगितलं, तुम्ही तुमच्या स्वस्थानाला निघून जा. आता लवकरात लवकर मी हा अवतार धारण करीन, काही काळजी करू नका. याप्रमाणे 9 महिने परिपूर्ण झाले, 9 मास परिपूर्ण झाले, 9 दिवसही झाले. आणि इकडे कंस मात्र विदीर्ण झालेला होता. 8वा. आता मात्र अधिकाधिक पहारे वाढवले. आता अर्ध्या घंट्याला, 1 घंट्याला पहारे बदलायला सुरुवात केली. नाही एखाद्या वेळेला झोप लागली तर काय करता, लोक विसरले तर काय करता, कोणाला कळलं नाही तर काय करता, गुपचूप काही झालं तर काय करता. म्हणून पहारे 1 तासाला बदलायला सुरुवात केली. आणि पहारेकऱ्यांना सांगितलं की तुम्ही हातात शस्त्र घेऊन पहारे करायचे, आणि जो मला येऊन सांगेल मुलाच्या जन्माची बातमी त्याला मी रत्नहार देईल. याप्रमाणे सांगितलं. त्याला झोप नव्हती. याप्रमाणे इकडे त्याने वर्णन केलंय. अथ सर्व गुणोपेता काल परमशोभना. भगवंताच्या जन्माच्या वेळेला काळ कसा असतो? परमशोभना. काळ चांगला असतो, मंगल काल असतो. हा मंगल काल यर्हे वा जनजन्मक्षम शांतर्क्ष ग्रह तारकम. ग्रह, नक्षत्र, तारका ह्या देखील शांत असतात. भगवंताचा जन्म होणार म्हटल्याबरोबर सगळीकडे शांती असते, हे लक्षात ठेवायचं. भगवंत जन्माला आला हे कशाहून समजायचं? सगळे आनंदी आहेत, सगळे शांत आहेत, सगळ्यांचे मन चांगले आहेत, सगळे चांगल्या पद्धतीने वागू लागलेत, समजायचं की देवाचा अवतार झाला. आणि सगळीकडे वसवस चालू आहे, सगळीकडे भांडणं चालू आहेत, सगळीकडे मारामाऱ्या चालू आहेत, सगळे उदास आहेत. अरे भगवंताचा जन्म नाही झाला, अजून राक्षसच चालू आहेत. त्याप्रमाणे दिशा प्रसेंदुर गगनम निर्मलोडुगणोदयम मही मंगल भूयिष्ठ पुरग्राम व्रजा करा. या ठिकाणी त्याने वर्णन केलंय की जसं अंतःकरण शुद्ध झालं की आपोआपच भगवंताचा अवतार होतो. सगळ्या जगाचं कल्याण करणारा भगवान जन्माला येणार असेल तर सगळ्यांचे अंतःकरण शुद्ध होतात. काळ, दिशा, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन आणि आत्मा हे सगळे, ज्याला आपण या दृष्टीने याला 9 अशा प्रकारच्या ह्या जे गोष्टी आहेत, ते 9 द्रव्य ज्याला आपण म्हणतो, नवद्रव्य. या तत्वज्ञान्यांनी सांगितलंय की 9 द्रव्य महत्वाचे आहेत. कोणते 9 द्रव्य आहेत? तर पंचमहाभूत, दिक, आत्मा, काल आणि मन हे 9 द्रव्य हे मूलभूत आहेत. हे 9 द्रव्य जेव्हा चांगले असतात किंवा शुभ असतात तेव्हा भगवंताचा अवतार आहे असं मानायला हरकत नाही. इथं 9 गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे ते म्हणतात की इथं त्याने वर्णन केलंय की मंगलभूयिष्ठ पुरग्राम व्रजा करा. भूमी सुद्धा मंगल झाली. का? तर आता भूमीचे खरे पती कोण आहेत? भगवान हा भूमीचा पती आहे. भगवंत हा भूमीचा खऱ्या अर्थानं मालक आहे, तो पती आहे. ते तिचं सौभाग्य आहे. आणि ते या ठिकाणी जन्माला येणारे म्हटल्यावर, अवतार त्यांचा होणारे म्हटल्यावर तिला आनंद झाला. ही भूदेवी आहे, ती दिशा म्हणजे देवी आहे.
देवता हे तिचे स्वामी आहेत. कंसांच्यामुळं हे सगळे त्रस्त झालेले होते. सगळ्या दिशेमध्ये, सगळ्या दिशांच्यामध्ये कंसाचं भय सर्वत्र पसरलेलं होतं. त्यामुळं त्याच्यापासून आपल्याला, जसं पूर्वेच्या दिशेला इंद्र आहे, अग्नी आहे, दक्षिणेला यम आहे, त्याचप्रमाणे पश्चिमेला वरुण आहे, उत्तरेला चंद्र आहे, ईशान्येला ईश्वर आहे. हे सगळ्या दिशा ज्या आहेत त्या दिशांना त्यांच्या त्यांच्या देवता आहेत. आणि ह्या सगळ्या देवता दुःखी होत्या, कारण कंसाचं राज्य चालू होतं. परंतु ह्या देवता आता आनंदी होऊ लागल्या, कारण भगवंताचा अवतार होणार आहे. त्याप्रमाणे ते म्हणतात, दिशांना आशा असं एक देखील नाव संस्कृत साहित्यामध्ये. म्हणून दिशा प्रसेंदुर गगनम निर्मलोडू गणोदयम, आकाशामध्ये निर्मल आकाश झालं. उडू गणोदयम, उडू म्हणजे हे जे चांदण्या वगैरे आहे त्याला उडूगण म्हणतात. प्रकाशमानता निर्माण झाली, सर्वत्र आनंद निर्माण झाला. विराट पुरुष यांच्या स्वरूपाचं हे वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि मंगलभूयिष्ठ भूमी ही श्रीदेवी, ही भूमी आहे, ही कृष्णपत्नी आहे. तिचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की भगवंताच्या दोन बायका आहेत, एक श्रीदेवी आणि दुसरी भूदेवी. एक चल संपत्ती आहे आणि एक अचल संपत्ती आहे. चल संपत्ती श्रीदेवी आहे, ती गतिमान आहे, ती चंचल आहे. आणि भूदेवी ही मात्र स्थिर आहे, म्हणून ती स्वामिनी आहे, ती अचल संपत्ती आहे. भगवान हा तिचा स्वामी आहे. याप्रमाणे भगवंताचं निवासस्थान आता वैकुंठामध्ये, त्यानंतर तो पृथ्वीवरती येणार आहे म्हटल्यावर पृथ्वीला आनंद झाला. बरं झालं, मला भगवंताचे चरण कमलाचा मला आनंद प्राप्त होईल. मंगल चरण भगवंताचे मला या ठिकाणी अंगावर धारण करायला मिळतील, म्हणून ती आनंदी झाली. त्यानंतर भगवंताचे श्री चरण आपल्यावरती पडतील याचा आनंद तिला झाला. त्यानंतर त्याचं कारण काय म्हणले, आतापर्यंत काय देवाने अवतार धारण केले नाहीत का? केले ना म्हणे, पण वामन ब्रह्मचारी होते, त्यामुळे वामनाला लग्नच करायचं नव्हतं. त्यामुळं जरी ते वामनाचा जन्म झाला तरी भूमीला आनंद नाही झाला. परशुरामानी तर भूमी ब्राह्मणाला दान देऊन टाकली. रामचंद्रांनी तर या भूमीची मुलगी सीता आपली पत्नी केली, म्हणजे भूमी त्यांची सासू झाली. म्हणून आता तिला खऱ्या अर्थानं भगवंताची पत्नी होण्याचा लाभ मिळणार आहे, म्हणून तिला आनंद झालाय. म्हणून मंगलभूयिष्ठ असा शब्द वापरलाय. याप्रमाणे वामन ब्रह्मचारी होते, परशुरामाने ब्राह्मणाला ती दान केली आहे, आणि रामाने तर तिला सासू मानले. म्हणून आता ती खऱ्या अर्थानं कृष्ण जन्मामध्ये ती मंगल झाली आणि ती पतिदेवाचं स्वागत करण्यासाठी तयार झाली. नदींनी सुद्धा असा विचार केला की रामावतारामध्ये देवांनी तर सेतू बांधला, म्हणजे जो पर्वतावरती राम राहिले आणि इकडे पिता जो पती आहे, नदीचा पती कोण आहे तर समुद्र आहे, तर समुद्राला स्थिर केलं, समुद्रावरती सेतू बांधला, म्हणजे त्याच्यावर अधिकार गाजवला. पण सुख मात्र मिळालं नाही. म्हणून सगळ्या नद्या देखील आता भगवंताचं स्वागत करण्यासाठी आनंदित झाल्या. नद्या यांना, सगळ्या नद्या म्हणजे गंगा, ते म्हणतात की पर्वत हे तुमचे पिता आहेत, नद्यांचे पिता पर्वत आहेत, आणि समुद्र हा त्यांचा पती आहे. तेव्हा आता त्यांना खऱ्या अर्थाने आनंद होईल की भगवंत त्यांच्या या नद्यांच्या मध्ये लीला करीन. त्यामुळे भगवान हा स्वतः समुद्रामध्ये नित्य निवास करणार आहे. म्हणून नद्यांनी समुद्रामध्ये एकरूप झाल्या, पण नद्यांच्या मध्ये भगवान कधी आनंदाने खेळले नाहीत. रामावतारामध्ये नुसती शरयू नदीच्या तटाकी खेळले, पण शरयू नदीत एवढा आनंद घेतला नाही. म्हणून भगवंताला आता खऱ्या अर्थानं पाहण्यासाठी ह्या सगळ्या तल्लीन झाल्या. त्याचप्रमाणे हृद यांनी शब्द वापरलाय की नद्या प्रसन्न सलिला हृदा जलुरुह श्रिया. हृद शब्द काय सांगितला तर हृद शब्दाने अंतरंग, भगवंताचं जे अंतरंग आहे ते अंतरंग प्रेमाचं आहे. भगवंत ब्रह्महृदयामध्ये एकरूप होतो. भगवंताच्या आनंदामध्ये त्याच्या कमल, नदीतले कमल म्हणजे नदीचा आनंद आहे. आणि म्हणून या सगळ्या नद्या कमलांनी युक्त झाल्या, कमलांनी प्रफुल्लित झाल्या. म्हणून नद्या प्रसन्न सलिला हृदा, हृदा शब्द वापरला. हृद म्हणजे हृदय. ते हृदय म्हणजे कोणतं हृदय तर हे कमलाचं. आणि नद्या ह्या कमलांनी प्रफुल्लित झाल्या म्हणजे त्यांचं हृदय आनंदित झालं. त्याप्रमाणे अग्नी यामध्ये व्योमासूर, तृणावर्त, कालिया या सगळ्या गोष्टी भगवंतांनी पुढे ठार मारलेल्या आहेत. त्यानंतर अग्नी प्राशन केलाय भगवंतांनी 2 वेळेला.
म्हणून अग्नी देखील भगवंताच्या पोटामध्ये गेल्यामुळं आता जाणार आहे पुढे, म्हणून अग्नीलाही आनंद झाला, वायूलाही आनंद झाला. कारण भगवंतानी वायू प्रत्यक्ष प्राशन करून आपलं स्वतःची क्षमता दाखवलेली आहे. आनंद कंद असलेला भगवान यांच्या चेहऱ्यावर चंद्र देखील जसा चमकत असतो त्याप्रमाणे त्यांचा चेहरा सुंदर असणार आहे. याप्रमाणे रामावतारामध्ये वायू म्हणतो की हनुमंतांनी भगवंताची सेवा केली, परंतु या अवतारामध्ये मला सेवा करायचा संधी मिळणार आहे. आकाश म्हणतं की भगवंता हा शांताकारम गगन सदृशम, गगनासारखा भगवान आहे, त्याची निलिमा याने धारण केलेली आहे. आता मला देखील भगवंताचा सेवा करण्याचा आनंद मिळणार आहे. नक्षत्र यामध्ये रोहिणी नक्षत्र, आता भगवंताचा जन्म रोहिणी नक्षत्रावर झाला, तेव्हा रोहिणी नक्षत्र जे आहे ते भगवंताचं नक्षत्र आहे. हे रात्रीच्या वेळेला चंद्र रोहिणी म्हणजे काय तर चंद्राची पत्नी रोहिणी आहे असं आपण मानतो. म्हणून चंद्रवंशामध्ये भगवंताचा जन्म आहे. म्हणजे भगवंत चंद्रवंशातले, ते रात्री जन्माला आले, त्यावेळेला चंद्र प्रमुख होता, अष्टमी होती म्हणजे, आणि रोहिणी हे नक्षत्र होतं, हे प्रधान नक्षत्र आहे. म्हणून रोहिणी नक्षत्र आणि चंद्रवंश याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. ज्याप्रमाणे ते म्हणतात की आता अष्टमी ही जी आहे ती मध्यावर पडते. रात्र म्हणजे योगीजनांना प्रिय असलेली गोष्ट आहे रात्र, कारण को जागरती आपण म्हणतो ना, आज कोजागिरी पौर्णिमा आहे, को जागरती, कोण जागा आहे, तर रात्री जो जागा राहतो तो खऱ्या अर्थाने योगी असतो. म्हणून भगवंताचा जन्म रात्री झाला, कारण भगवान हा योगेश्वर कृष्ण योगेश्वर आहे, म्हणून त्यांचा जन्म रात्री झाला. असो, ज्याप्रमाणे मही मंगल भूयिष्ठ पुरा ग्रामवर जा करा, सगळ्या ब्राह्मणांना आनंद झाला. एकीकडे ब्राह्मण, दुसरीकडे पक्षी, दोन्ही अर्थ आहेत. द्विजालिकुल सन्नाद स्तबकावन राजया, पक्षी देखील आनंदित झाले. आणि बौल्य वायू सुखस्पर्श पुण्यगंधव शुची, वायू देखील शांतपणाने वाहू लागला, सुगंधपणाने वाहू लागला. अग्नयश द्विजाती नाम शांत संबंधत, याप्रमाणे मनांशासन प्रसन्नानी, सगळीकडे प्रसन्न मन झालं सर्वांचं. आणि भगवान साधूना मसुरुद्रुहाम, असुरांचा नाश करणारा भगवान आणि सुष्टांचं रक्षण आणि दुष्टांचा नाश करणारा भगवान. जायमाने जन तस्मिन्ने दुर्दुंदुभयो देवी, आकाशामध्ये देव जमा झाले. त्यांनी सगळ्यांनी हातामध्ये दुंदुबी घेतले होत्या, वाद्य घेतले होते, पुष्प घेतले होते. आणि तेवढ्यात जगो किन्नर गंधर्व असृषु सिद्धचारणा, सिद्धचारण गंधर्व आकाशामध्ये जमा झाले. विद्याधर जमा झाले, अप्सरा नृत्य करू लागल्या. मुमुचो मनोदेवा सुमनांशी मुदान्विता, आणि सगळ्या लोकांच्या मध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. रात्र होती, अष्टमीचे राती जन्माला श्रीपती, त्रैलोक्य संपत्ती आली घरा. अष्टमीचा रात्र होती, श्रावण महिना होता, त्याचप्रमाणे कृष्ण पक्ष होता. कृष्ण जन्माला आला म्हणून कृष्ण पक्ष काळा, मग श्रावण महिना, कृष्ण पक्ष, अष्टमी तिथी. मंदम मंदम जलधरा जगर्जुन सागरम, आणि मंद 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 अशा प्रकारचा पाऊस येत होता. त्याचप्रमाणे जगर्जुन सागरम, सागराला भरती आलेली होती. सागराचा आवाज, गाज ज्याला म्हणतात, त्या समुद्राची गाज, समुद्राचा आवाज हळूहळू येत होता. अगदी मंद धारा पडत होत्या आणि वारा मंदपणाने वाहत होता. निशीथे तम उद्भूते, आणि एवढ्या रात्री तम उद्भूते म्हणजे तम अर्थात अंधकार उजळणारा भगवान प्रगट झाला. अष्टमीच्या रात्री चंद्र जसा प्रगट व्हावा त्याप्रमाणे भगवान जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्वगुहाशया आविरासी यथा प्राच्यां दिशिंदुरेव पुष्कलः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आविरासी यथा प्राच्यां, ज्याप्रमाणे प्राचीला अर्थात पूर्वेच्या क्षितिजावर ज्याप्रमाणे चंद्र कोर उगवावी त्याप्रमाणे भगवान या ठिकाणी प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि दिशिंदुरेव पुष्कलः, भगवान चंद्राप्रमाणे शोभायमान प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याबरोबर ते जन्माला आले नाहीत, रडले नाहीत, लहान बालक नव्हतं, प्रगट झाले. चतुर्भुज मूर्ती होती, भगवंताच्या अंगावरती पितांबर होता, त्याप्रमाणे किरीट होते, कुंडल होते, अलंकार होते, दागदागिने होते, कौस्तुभ मणी होता. आणि भगवान उद्दाम कांचांगद कंकणादिभिर, वसुदेव बघू लागले, देवकी बघू लागली, अरे असा तर मुलगा कधी पाहिलाच नाही, जो एकदम प्रगट झाला. वसुदेव पुढे आले,
आणि वसुदेवानी त्यांची प्रार्थना केली की देवा आपण खरोखर प्रकृती पुरुष आपण सर्व ईश्वर आहात. मी जाणतो तुम्ही प्रत्यक्ष भगवान आहात. मी देतोसी भगवान साक्षात पुरुष प्रकृती पराहा केवल भाव आनंद स्वरूप सर्व बुद्धिदृक. तुम्ही आनंद रूप आहात. तुम्ही सर्व ईश्वर रूप आहात. मी तुम्हाला जाणतो आणि आपण माझ्या या निमित्ताने या ठिकाणी प्रगट झालात. खरोखर माझं मोठं भाग्य. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात परीक्षिते त्यांची महापुरुष लक्षण पाहिलं. भगवंताच्या अंगावरचे सगळे चिन्ह पाहिले. हे सगळे अलौकिक चिन्ह होते. शंख चक्र गदा पद्म भगवंताच्या हातावर आणि पायावर होतं. तेवढ्यात देवकी आली आणि देवकीने हात जोडले. देवा तुम्ही लवकरात लवकर लहान व्हा. असं मोठं रूप धारण करू नका. का? अहो मला भीती वाटते. माझे 6 मुलं या कंसाने मारले. 7वा तर गर्भपात झाला. तिला कळलं नाही काय झालं ते, परंतु गर्भपात झाला. आणि आता मात्र माझं मन विदीर्ण झालंय. मला असं वाटतं की आता कंस येईल आणि तुम्हाला मारेल. मृत्यूर व्याल भीता पलायन. लोक मृत्यूला घाबरून पळू लागलेले आणि मृत्यूपासून कोणी वाचू शकत नाही. देवा माणसं मरतेत आणि मृत्यूर व्याल भीता पलायन. एखाद्याच्या मागे सर्प लागावा किंवा सर्पाची भीती लागावी, ज्याला आपण भेपान म्हणतो. भेपान लागलं म्हणजे सर्प नाही चावला तरी माणूस मरतो भयाने. तसा लोकांच्या मागं मृत्यूचं भय लागलेलं आहे आणि यातून कुणी सुटका कोणाची होत नाही. देवा तुम्ही लवकरात लवकर लहान व्हा. हे मोठं रूप धारण करू नका. मला कंसाची भीती वाटते. तिचं हृदय अगदी पाणी पाणी झालेलं होतं. भगवंत म्हणतात थांबा मला एवढं बोलू द्या. त्वमेव सर्व पूर्वसर्गे भू प्रश्न स्वयंभूवे सती. हे पहा पूर्वीच्या सर्गामध्ये स्वयंभूव मन्वंतरामध्ये तुम्ही प्रश्नी म्हणून मी तुमच्या पोटी अवतार धारण केला. ज्या वेळेला तुम्ही सुतपा होते, प्रजापती होते आणि खूप तपश्चर्या केली आणि तुम्ही वरदान मागून घेतलं आमच्या पोटी 3 जन्म घ्या. त्याप्रमाणे तो एक जन्म तुमच्या पोटी मी घेतला. त्यानंतर दुसरा जन्म घेतला. त्यावेळेला तुम्हाला तुमच्या पोटी मी प्रश्निगर्भ म्हणून जन्माला आलो. त्यानंतर प्रश्निगर्भ म्हणून जन्माला आलो. त्यानंतर वामन म्हणून तुमच्या पोटी मी जन्माला आलो आणि आता प्रत्यक्ष कृष्ण म्हणून मी तुमच्या पोटी जन्माला आलेलो आहे. अहम सुतो वाम भवम प्रश्निगर्भते श्रुता. ज्याप्रमाणे पहिला प्रश्निगर्भ हा जन्म, नंतरच्या जन्मामध्ये आदिती आणि वसुदेव झाले. त्यांच्यामध्ये कश्यप तुम्ही होता. तेव्हा उपेंद्र म्हणून वामन म्हणून मी जन्माला आलो आणि आता मी कृष्ण म्हणून जन्माला आलो. माझ्याकडे पुत्रभावाने पाहू नका, ईश्वर भावाने पहा. युवाम माम पुत्रभावेन ब्रह्मभावेन चासकृत चिंतयंतो कृतस्नेहो यास्य ते मद्गतिं पराम यदि कंसात बिभीषित्वम तर्हि मग गोकुलन्नय. आणि आता मी तुम्हाला कृष्ण म्हणून तुमच्या पोटी जन्माला आलो. मी माझ्या शब्दातून मुक्त झालो. आता तुम्हाला जर कंसाची भीती वाटत असेल तर मला गोकुळात न्या. याप्रमाणे जन्माया मानया शुत्वम यशोदा गर्भसंभूतम. आणि तिथे यशोदेच्या पोटी जी मुलगी जन्माला आली आहे ती तुम्ही घेऊन या असं सांगितलं. आता आणि एकदम भगवान लहान झाले. लहान झाल्याबरोबर पाहिलं आता काय करावं. या मुलाला घेऊन जायचंय खरं, पण सगळे तर या ठिकाणी बाहेर तर सगळे लोक उभे आहेत हातामध्ये शस्त्र घेऊन. त्याप्रमाणे हातामध्ये बेड्या आहेत. इतर मी कडे कुलपात बंदिस्त आहे. काय करावं. भगवंत हातात आल्याबरोबर या सगळ्या शृंखला तुटल्या. सगळे दरवाजे मोकळे झाले. एक टोपलं तिथं केराचं टोपलं डस्टबिन पडलेली होती ती घेतली आणि त्याच्यात भगवंताला घातलं आणि तिथून बाहेर पडले. बाहेर पडल्याबरोबर हे सगळे द्वारपाल झोपलेले होते. घोर घर त्यांच्यामध्ये झोप लागली होती. आता एवढे सगळे द्वारपाल इतके दिवस जागे राहणारे, पण आता मात्र झोप लागली. घराघरा घोरत होते. कोणी पाहिलं नाही. त्यांच्या हातात ते शस्त्र तसेच होते. ज्यांच्या अंगावर सगळ्या बेड्या निसटल्या. कारागृहातून बाहेर पडले आणि यमुनेच्या तिथे यायला लागले. वरतून पाऊस पडत होता. शेषोन बगान वारी निवारयन फणैही. तेव्हा शेषाने वरती भगवंताला छत्र धरलं आणि त्यांच्या पावसापासून रक्षण केलं. पुढे यमुनेत गेल्याबरोबर यमुना वाढत होती. इतकी वाढली आधी कमरे इतकी, मग छाती इतकी, मग तोंडापर्यंत पाणी गेलं, मग डोक्यापर्यंत चाललं. तरी सुद्धा वसुदेव मोठ्या वेगात निघाले. आता मात्र भगवंताने ओळखलं अरे एवढी परीक्षा घेणं योग्य नाही. का बरं. त्याचं कारण ही वाढत कशामुळे होती तर तिला असं वाटलं यमुनेला की कृष्ण आपल्यामधून चाललेत आणि आपल्याला त्यांचा स्पर्श नाही म्हणून ती वाढत चालली. कृष्णाने टोपलीमधून पाय बाहेर काढला. भयानकावर्त शताकुला नदी
आणि नदी भयानक वाहत होती. सगळीकडे भवरे होते, प्रचंड तिचा वेग होता. तेवढ्यात भगवंताच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर त्याने वर्णन केलंय, मार्गंददौ सिंधुरवश्रियः पतेः. ती एकदम दुभांग झाली. जुन्या बायकांच्या जसा केसातला भाग सरळ असतो तसा मार्ग तिला दिला नेट गोकुळापर्यंत. ताबडतोब गोकुळात गेले. गोकुळात गेल्याबरोबर सगळे झोपलेले होते. यशोदेच्या या सुतिकागृहात गेले. तिथे यशोदा नुकतीच प्रसूत झाली होती, पण मुलगा झाला का मुलगी हे तिने पाहिलंच नाही. प्रसूत झाली आणि तिला झोप लागली. ती मुलगी घेतली, हा मुलगा ठेवला, खोबळा ठेवला आणि केवळ नरुटी घेतली आणि परत निघाला. परत आल्याबरोबर पुन्हा आपल्या मथुरेत आले. मथुरेतून आपल्या घरात कशाचं, कारागृहात आल्याबरोबर पुन्हा सगळे कारागृहातले सगळे बेड्या पडल्या. धडाधडा दरवाजे लागले आणि एकदम ती टेहॅ 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 रडू लागली. बहिरंत पुरत बार सर्वा पूर्वा ततो बालध्वनी श्रुत्वा ग्रहपाला समुत्थिता. आणि सगळे ग्रहपाला समुत्थिता, सगळे उठले. अरे अरे चला चला चला, कंसाला सांगा. कंसाला सांगण्यासाठी गेले. कंसा, राजेसाहेब मुलगा झाला. राजेसाहेब तर झोपेत नव्हतेच, जागाच होता. काय काय काय, तो ताबडतोब रात्री 12ची वेळ धावत आला. केस मोकळे होते आणि ताबडतोब देवकी कुठे आहे तो मुलगा? देवकी म्हणली, अहो मुलगा नाही झाला रे दादा, मुलगीच झाली. मुलगी कशी काय झाली ते मला माहित नाही, पण मुलगी झाली. आणि इतके तू मुलं मारले, परंतु निदान हिला तरी मारू नकोस. स्नुषयम तव कल्याण स्त्रियम अहं तुमर्हसि. ही तुला मी तुझ्या मुलाला ही माझी मुलगी देईल, ही तू तुझी सून करून घे. तू इतके मुलं मारले, बहवो हिंसता भ्राता. आतापर्यंत तू इतके मुलं मारले, मी काही बोलले नाही, परंतु आता या मुलीला तरी निदान मारू नको. एवढी तरी मुलगी मला राहू दे. त्वया देव नसृष्टीने पुत्रिके का पदी येताम. ही तुझ्या मुलाला मी देईन, तुझी सून करून घे. असं म्हटल्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही. दातू मारसी मंदाया, काही नाही, ते काही मला माहित नाही, बघू दे, मुलगी झाली तर मुलगी म्हणून त्यांनी घेतली. तिच्या पायाला धरलं आणि गरगर फिरवलं आणि आकाशात आता त्या शिळेवर आपटणार एवढ्यात ती हातातून निसटली आणि आकाशात गेली. अदृष्टा तनुजा विष्णू सायुधाष्टा महाभुजा. आणि आकाशामध्ये गेल्याबरोबर सायुधाष्टा 8 हात धारण केले. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सप्तन्नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम. ज्याप्रमाणे आकाशात गेली आणि अष्टभुजा रूप तिने धारण केलं. गजानन महाराजांनी त्यांच्या काव्यामध्ये असं म्हटलंय, अरे जी मोठमोठ्या साधूंना जी हातात लागली नाही, योगियांना जी हातात लागली नाही, ती कंस तुला धरायचा प्रयत्न करू लागला. कंस तुला हातात घेऊन धरायचा प्रयत्न करू लागला, तर तो कंसाच्या हातात तू कशी लागशील. असो, ज्याप्रमाणे हातात ती हातामध्ये 8 शस्त्र तिने धारण केलेली आणि एकदम ती आकाशात जाऊन बोलली. काय म्हणली की मया हाताया मंद जाता खरुतवांत कृत. अरे मूर्खा, तू माझ्यासारख्या गोरगरिबाला मारून तुला काय मिळणार आहे. तुझा पुत्र, तुझा शत्रू हा शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखा वाढतोय. माझ्यासारख्या गोरगरिबाला मारून तुला काय मिळणार आहे. तुझा शत्रू आजही शुक्ल पक्षातल्या चंद्रासारखा वाढतोय. असं ऐकल्याबरोबर तो म्हणला वाढतोय, आणि तो धाड दिशेने खाली बसल्याबरोबर त्यांनी देवकीला आणि वसुदेवाला मुक्त केलं. माझं चुकलं, मी एखाद्या राक्षसाप्रमाणे तुमचे मुलं मारले, चुकलं माझं. शेवटी माझं दैव, आता काय करावं म्हणून तो विचार करू लागला. मूलम ही विष्णू देवानाम यत्र धर्म सनातना. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळ्या लोकांना मीटिंग घेतली आणि आता माझा शत्रू कुठे जन्माला आलाय त्याला ठार करण्याचे प्रयत्न करावेत म्हणून इकडे मीटिंग घेतली. इकडे दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष या नंदाला 60व्या वर्षी मुलगा झाला म्हणून सगळे आनंदात होते. दुसऱ्या दिवशी कळालं की मुलगा झाला. सगळ्या लोकांनी भगवंताला पाहण्यासाठी, कृष्णाला पाहण्यासाठी गर्दी केली. आता भगवंताला पाहण्यासाठी लोक कसे येतील, त्यांचा जन्म उत्सव कसा साजरा होईल, त्याप्रमाणे हा सगळा जो उत्सवाचा भाग आहे तो उद्याच्या चिंतनामध्ये सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती.